नमस्कार, TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये मी निखिला। प्रजा फाउंडेशनने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला। त्या रिपोर्टमधल्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था राम भरोसे आहे असंच म्हणावं लागेल। कारण मुंबईकरांचा खाकी वर्दीवरचा विश्वास उडालाय। गुन्हेगार मुंबई पोलिसांपेक्षा वरचढ ठरताना दिसतायत। न्यायालयाकडून न्याय मिळतो खरा, पण त्यासाठी आयुष्यभर वाट पाहावी लागते। आणि मंत्री महोदयांचा विचारूच नका, घोटाळ्यामधून वेळ मिळत नाही आणि मिळाला तरी जनतेच्या जिव्हाळ्यांचे प्रश्न हाताळण्याची तसदी कोण घेणार? अशावेळी मुंबईकरांनी आशा ठेवायची तरी कोणाकडून? मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 प्रजा फाउंडेशनने घेतलाय मुंबईतल्या गुन्हेगारीचा आढावा। दुपटीनं वाढले मुंबईतल्या महिलांवरचे अत्याचार। दुपटीनं वाढले मुंबईतल्या महिलांवरचे अत्याचार। खाकी वर्दीनं का गमावलाय मुंबईकरांचा विश्वास? पोलिसांची रिक्त पदं भरण्यासाठी आबांना मुहूर्त सापडणार का? लाखो मुंबईकर न्यायाच्या प्रतीक्षेत। मुंबईतल्या गुन्हेगारीबाबत मंत्री महोदयही उदासीन। कोण करणार आपल्या मुंबईची सुरक्षा? प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनंतर मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेचं खरं चित्र लोकांसमोर आले। महिलांवरचे वाढते अत्याचार, तपासाचा ढासळणारा दर्जा, न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे खटले, मुंबईतल्या आमदारांची उदासीनता, या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबईकरांची मात्र झोप उडाली आहे। मुंबई एक स्वप्न नगरी। आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण तरुणी दररोज या मायानगरीत पाऊल ठेवतात। कुणी नोकरीसाठी धडपडतं, कुणाला उद्योगपती बनून यशाचं शिखर गाठायचं असतं, काहींना सिल्वर स्क्रीनवर झळकणारा सुपरस्टार बनायचंय। सगळ्यांची धडपड आणि दगदग बघण्यातच मुंबापुरीचा दिवस जातो। मात्र पोटा पाण्यासाठी दिवस रात्र धडपड करणाऱ्या मुंबईतल्या कॉमन मॅनच्या सुरक्षेचे सध्या 3-13 वाजलेत। मुंबईतल्या लेकींवर वासनांध सैतानांची वक्र दृष्टी पडली आहे। दिवसा ढवळ्या मुंबईकरांना गुंडगिरीचा सामना करावा लागतोय। सदरक्षणाय खलनी ग्रहणाय हे ब्रीदवाक्य मिरवणारी पोलीस यंत्रणा गुन्हेगारांवर जरब बसवण्यात सपशेल अपयशी ठरताना दिसते। या सगळ्या भयावह परिस्थितीमुळे मुंबईकरांची झोपच उडाली आहे। मुंबईतल्या याच परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय प्रसिद्ध NGO प्रजा फाउंडेशननं। या NGOनं प्रसिद्ध केलेल्या अहवालावर नजर टाकली तर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था फक्त नावापुरता उरल्याचं दिसून येत आहे। या अहवालासाठी सर्व्हे करताना प्रजा फाउंडेशननं जवळपास 25,000 मुंबईकरांशी संवाद साधलाय। गेल्या 2 वर्षात मुंबईमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या आहेत। 2011 मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये 57% वाढ झाली होती, तर 2012 मध्ये हा आकडा 43% पोहोचला। मुंबई शहर हे महिला, लहान मुलं आणि वृद्धांसाठी सुरक्षित नसल्याचं मत जवळपास 20% मुंबईकरांनी नोंदवलंय। याशिवाय मुंबईकरांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडत असल्याचंही प्रजा फाउंडेशनच्या सर्व्हेमध्ये दिसून आलंय। गुन्ह्यांचे बळी ठरलेल्यांपैकी फक्त 63% लोकांनी पोलिसांकडे धाव घेतल्याचं हा अहवाल सांगतो। प्रत्यक्षदर्शींकडून तक्रार नोंदवणाऱ्यांचं प्रमाणही निम्म्याहून कमी, म्हणजे फक्त 48% एवढंच आहे। दुसरी धक्कादायक बाब म्हणजे 30% तक्रारदार पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाखुश आहेत। मात्र खाकी वर्दीनं मुंबईकरांचा विश्वास का गमावलाय याचा देखील वेध घेणं या निमित्तानं महत्वाचं ठरतं। 11% प्रत्यक्षदर्शींना नसतं संकट ओढावून घ्यायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी गुन्हा नोंदवण्याचं टाळलंय। ही तर झाली प्रत्यक्षदर्शींची गोष्ट। मात्र गुन्ह्यातल्या पीडितांपैकी 60% लोकांनी पोलिसांवर विश्वास नसल्यानं गुन्हा नोंदवला नसल्याचं अहवालात म्हटलंय।
तसंच गुन्हा नोंदवणं म्हणजे नसतं संकट ओढावून घेणं असं मत 5% पीडितांनी प्रजा फाउंडेशनकडे व्यक्त केलंय. भारत भिसे, TV9 मुंबई. महानगरी मुंबईमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. याला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न मात्र कित्येक वर्ष अनुत्तरितच आहे. प्रजा फाउंडेशननं याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी एक सर्व्हे या संदर्भामध्ये केला आणि त्यानंतर मुंबई राम भरोसे आहे हे आपण आता देखील म्हणू शकतोय. प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद मस्के आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मिलिंदजी, TV9 मध्ये स्वागत. नमस्कार. मिलिंदजी, तुम्ही हा सगळा सर्व्हे केला. खरं तर सर्वसामान्यांच्या मते शहाण्यांना पोलीस ठाण्याची पायरी कधी चढू नये हा आधीचा समज आजही तेवढाच पक्का आहे आणि तुम्ही जेव्हा हा सर्व्हे केला त्यानंतर आता यावर अगदी शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी का पोलिसांनी गमावलाय हा सगळ्या लोकांचा विश्वास का गमावलाय? आपण जर बघितलं कन्व्हिक्शन रेट जो आहे सिरियस क्राईम मध्ये क्लास 2 सिरियस क्राईम जिथे बॉडी हार्म होतो तिकडे मागच्या वर्षापेक्षा आज 10% मागच्या वर्षी कन्व्हिक्शन रेट होता तो आज 7% आलाय. रेप आणि मॉलेस्टेशनचे केसेस जर बघितले तर 57% आणि 43% वाढ एका वर्षात झालेली आहे. आणि जेव्हा आम्ही एक सर्व्हे केला लोकांना विचारलं की तुम्हाला किती सेक्युअर वाटतं मुंबईमध्ये तर 22% लोक बोलले की त्यांना महिलांसाठी वृद्धांसाठी आणि मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या लोकॅलिटीमध्येच त्यांना सेक्युअर वाटत नाहीये. साऊथ सेंट्रल मुंबईमध्ये लोकांना मॅक्झिमम इनसेक्युरिटी वाटत होती अक्रॉस मुंबई. जेव्हा आपण कारणं त्यांना विचारतो की तुम्हाला का अनसिक्युअर वाटतंय, इनसिक्युअर का वाटतंय, तुम्ही जर क्राईम बघितलं तर तुम्ही पोलिसांकडे जाल का, तर 8% लोक बोलतात की जेव्हा मी क्राईम बघतोय तेव्हा पोलिसांकडे फक्त 8% लोक जातोय. जेव्हा क्राईम होतोय ते स्वतः फेस करतात क्राईम तेव्हा फक्त 56% लोक जातात आहे. ते कारणीभूत आहे की आज रस्त्यावर पोलीस फोर्स ॲडिक्वेट नंबरमध्ये जी सँक्शन अवेलेबल आहे त्यामध्ये मोठा गॅप आहे. 14% गॅप आहे. त्यानंतर जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे बघितले तर त्यामध्ये 50% गॅप आहे. आता हे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर कमी असले एकूणच आपण पाहिलं तर म्हणजे सर्वसामान्य लोक पोलिसांकडे जायला आता धजावत नाहीये. तितकी भीती पोलिसांची आजही या लोकांच्या मनामध्ये आहे. तुम्ही हा सर्व्हे कुठल्या वयोगटामध्ये केलाय, कुठल्या वर्गामध्ये हा सर्व्हे करण्यात आलाय? हा सगळ्या पातळीतून झालेला सर्व्हे ACC ABCDE म्हणजे सोशिओइकॉनॉमिक क्लासिफिकेशन ABCDE उच्च वर्गापासून तर मिडल आणि लोअर इन्कम ग्रुप्स ह्या सगळ्यामध्ये झालेला आहे. मेल फिमेल पॉप्युलेशन इक्वल घेतले गेले. 18 वर्षाच्या पेक्षा जास्त लोकांचा सर्व्हेमध्ये समावेश केलेला आणि जवळजवळ 25,000 घरात जाऊन हा सर्व्हे झालेला आहे. मुंबईतला सगळा स्प्रेड घेतलेला आहे आम्ही ह्यामध्ये. आणखी मिलिंदजी यामध्ये आपण एक लक्षात आलेलं आहे ते म्हणजे महिलांवरचे जे अत्याचार आहेत त्याच्यामध्ये 50% वाढ झालेली आहे. खरं तर इतर कायदे आले या संदर्भामध्ये, महिलांसाठी कायदा आला मात्र मग त्याची अंमलबजावणी होत नाही का किंवा पोलीस याकडे गांभीर्यानं पाहत नाही असं म्हणायचं का? पोलिसांना जेव्हा आम्ही आमच्या सर्व्हेमध्ये जेव्हा विचारलं की ज्यांनी पोलिसांकडे गेलेले होते त्यांनी त्यांच्या क्राईमसाठी जाऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यात त्यात ऍक्च्युली 70% लोक ऍक्च्युली पोलिसांच्या रिस्पॉन्स प्रमाणे खुश आहेत, सॅटिस्फाईड आहेत. पण जेव्हा आपण कन्व्हिक्शन रेट बघतोय तर कन्व्हिक्शन रेट सिरियस क्राईम कमी झालेला आहे आणि तेच कारणीभूत होतोय की लोकांना डिसॅटिस्फॅक्शन दिसून येतो किंवा लोकांना जाताना भीती वाटते पोलिसांकडे. कारण आम्ही जेव्हा लोकांना तुम्ही किती लोक गेलेले आहात पोलिसांना तेव्हा ते बोला की जवळजवळ 8% लोक फक्त जेव्हा क्राईम करतात त्या पोलिसांकडे जातात आहे आणि तो पर्सेंटेज जसा जसा कमी होत जातो. त्याचं एक कारण हेच आहे की आपल्याकडे कॉल सेंटर आहे 100 नंबरचा, तिथे आपण फोन करतो पण लोक तिथे फोन उचलतच नाही करून. त्याचं कारण असं आहे की 52% लोकांचे तिथे कमतरता आहेत त्या कॉल सेंटरमध्ये आणि त्यामुळे लोक उचलत नाही. कुठेतरी सरकारने जिथे पोलीस फोर्स ॲडिक्वेट नंबरमध्ये हवे तिथे ठेवली नाहीये आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. नक्कीच हे तर कॉल सेंटरचं झालं. मात्र यामध्ये मिलिंदजी आपण पाहिलं तर पोलिसांकडे तक्रार करण्याचं प्रमाणही कमी आहे. पोलिसांची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. पोलिसांकडे तक्रार देणं म्हणजे आपण संकट ओढवून घेतोय अशी काहीतरी भावना सर्वसामान्यांची असते. आम्ही जेव्हा सर्व्हेमध्ये एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कंप्लेंट नाही केली तर का कारण काय तुमचं कंप्लेंट नाही करण्याचं, तर तेव्हा 8% लोक ज्यांनी क्राईम बघितलाय ती लोक बोलली की आम्ही कंप्लेंट नाही केली तर आम्हाला ट्रबलमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. पोलिसांनी घेतो आम्हाला काही ट्रबलमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ. 11% लोक बोलतात की आम्हाला पोलिसांवर फेथ नाहीये. याच्याआधी नक्की सरकारने काही ठोस स्टेप्स घेतले पाहिजे. पोलिसांनी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्समध्ये पार्ट घेतला पाहिजे. कम्युनिटी पोलिसिंग वाढवलं पाहिजे जेणेकरून लोकांना आणि आपल्या पोलीस यंत्रणेवर आणि सरकारवर विश्वास वाढेल आणि जाऊन ते कंप्लेंट करा बघतील.
पण एक बघितलं तर नक्की काही स्टेप घेतलेले वर्किंग कमी व्हायला लागलेले आहेत FIR नोंदवण्यामध्ये, पण ते तेवढेसे झाले नाहीये. इव्हन हे बघताना आपल्याला एरिया स्पेसिफिक बघितलं पाहिजे किंवा बेसिकली सोशल इकॉनॉमिक क्लासिफिकेशन प्रमाणे बघितलं पाहिजे. नक्कीच लोअर मिडल क्लास जो आहे तो आज जाऊन पोलिसांकडे यायला खूप घाबरतोय, त्यांना तेव्हा विश्वास येत नाहीये. आमच्या सगळ्यांना असं दिसून आलेलं आहे. म्हणजे आणि बऱ्याचदा असं दिसून येतं की सर्वसामान्य तक्रार नोंदवायला जातात, मात्र पोलीस ही तक्रार घेत नाहीत आणि मग पुढे तपासाची दिशा पोलिसांची कुठेतरी चुकते का, याचं उत्तर सुद्धा मी तुमच्याकडून घेणार आहे. मात्र वेळ झाली एका ब्रेकची. प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये पोलिसांच्या तपासासंदर्भात देखील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासाचा वेग पाहून कासव देखील शर्मेनं मान खाली घालेल असं आहे. पुन्हा एकदा मी जाणार आहे मिलिंदजी तुमच्याकडे. मिलिंदजी, या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांच्या तपासाचा वेग किती हे सर्वसामान्य जाणून नाहीत. आतापर्यंत आपल्याकडे तुम्ही जी आकडेवारी दिली आहे त्यानुसार 52% गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे गंभीर गुन्हे आहेत. म्हणजे एकेकाळी मुंबई पोलिसांची तुलना हे स्कॉटलंड पोलिसांची केली जायची, आता मात्र तसं घडत नाहीये. का इतके सगळे गुन्हे जे आहेत प्रलंबित राहतात, का पोलीस त्याचा छडा लावू शकत नाही? त्याचं कारण असं आहे की आज आपल्याकडे आपला जो पोलीस कर्मचारी आहे तो अंडरस्टाफ आहे आणि तो इन्व्हेस्टिगेशन बरोबर लॉ अँड ऑर्डर किंवा बंदोबस्त दोन्ही एकत्र करतोय. आपण जर पर्टिक्युलर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची जी पोस्ट बघितली म्हणजे API आणि PSIची जे पोस्ट बघितल्या तिथे 50%ची कमतरता दिसते. आता जो माणूस पहिलाच आपल्याला कमी आहे आणि तो जर दोन वेगवेगळे कामं करत असेल तर त्याचा जो कोर ऍक्टिव्हिटी आहे जी इन्व्हेस्टिगेशन आहे त्यावर लक्ष राहणार नाहीये. बाहेर बघितलं स्कॉटलँड यार्ड बघितलं की बाहेरचे जे डेव्हलप कंट्रीचे पोलीस बघितले तिकडे इन्व्हेस्टिगेशन आणि लॉ अँड ऑर्डर याच्यामध्ये सेपरेशन आहे. त्यामुळे तिकडे इन्व्हेस्टिगेशन टाइमली होतं आणि जो एक्सपर्ट असतो तो ते इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणून कन्व्हिक्शन पण चांगलं होतं. आणि आपल्याकडे तो आज मुख्य प्रॉब्लेम आहे. पोलीस रिफॉर्म कमिशनमध्ये पण सांगितलं गेलेलं आहे की त्यांनी आपण भारतामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे, सेपरेशन केलं पाहिजे, पण अजूनही आपली सरकार ते करायला मागत नाहीये. तो खूप गंभीर मुद्द्याने आपल्या नगर आमदारांनी आणि पोलिसांनी त्यावर त्याची कारवाई केली पाहिजे. नक्कीच आपण या ठिकाणी आकडेवारी सुद्धा पाहतोय आणि यामध्ये मिलिंदजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2012 मधला हा सर्व्हे तुम्ही जो केलेला आहे त्यामध्ये 78,000 जे गुन्हे आहेत ते नोंदवण्यात आलेत. त्याचबरोबर खून आणि बलात्कारासारखे गुन्हे जे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत, 13,349. मात्र या सगळ्या गुन्ह्यांमध्ये साधारणतः 7,000 गुन्ह्यांचा तपास मात्र पूर्ण झालेला आहे आणि उर्वरित जे गुन्हे आहेत त्यांचा कोणताही तपास लागलेला नाहीये. त्यामुळे एकूणच पोलिसांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, जोपर्यंत गुन्ह्याच्या मुळापाशी जात नाही, त्या सगळ्या गुन्हेगारांचा शोध लावत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना कुठलाही अर्थ राहणार नाही. सर्वसामान्य त्यामुळे विश्वासही ठेवणार नाहीत आणि मुंबई जर वाचवायची असेल किंवा मुंबईमधल्या गुन्हेगारी ही कमी करायची असेल तर त्या गुन्ह्यांपर्यंत अगदी शेवटापर्यंत पोलिसांना जावंच लागणार आहे. मग का पोहोचू शकत नाहीत पोलीस? तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे की आपल्याकडे आज भरपूर गुन्हे दाखल झालेले आहेत. तो नंबर जर आपण बघितला तर नंबर हे भरपूर मोठा आहे. त्या नंबरला इन्व्हेस्टिगेट करायला सफिशियंट ऑफिसर्स पाहिजे आपल्याकडे. तेव्हाच पहिला मुद्दा तिथून चालू होतो. आपल्याकडे पहिलं सफिशियंट ऑफिसर्स नाही. त्यानंतर आपले जे लॉस आहेत ते खूप आर्काइक लॉस आहेत, त्याला चेंज करणं गरजेचं आहे. ब्रिटिशकालीन लॉसला आज तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाहीत. दुसरं आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फॉरेन्सिक लॅब्स असो किंवा आपलं जे त्यांना पोस्टमॉर्टमसाठी जातात तेव्हा पोस्टमॉर्टमचे त्यांची फॅसिलिटीज जे आहेत हे सगळे फॅसिलिटीज खूप जुन्या टेक्नॉलॉजी वापरून करतात हे कामं अजूनही. तिथे पण कमतरता दिसते पोलीस कर्मचाऱ्यांची. ही कमतरता भरल्याशिवाय जो सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर तो आधी आणला गेला पाहिजे. त्याने हे सगळं सॉल्व्ह व्हायला लागेल. जे आपण पुढचा जो मुद्दा बोलतो ते आपल्याला वरून पॉलिटिकल इंटरफेरन्स पण होतो, तोही कुठे कमी झाला नाही. तर ऑब्व्हियसली आपला जो ऑफिसर आहे तो दबावाखाली काम करत असतो, त्यामध्ये तेवढा तो देऊ शकत नाही, इफेक्टिव्ह सर्व्हिस देऊ शकत नाही बेसिकली. नक्कीच कोट्यवधी मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे त्या दलामध्ये अधिकाऱ्यांचा अभाव असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालानंतर उघड झालेलं आहे. मुंबई पोलीस दलाला अधिकारी मिळणार का हा खरा प्रश्न आहे, कारण जुलै 2013 पासून मंजूर पोलीस अधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती 41,398 आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती 35,761 म्हणजे रिक्त पद आहेत 5,637.
आणि त्याचबरोबर एपीआय आणि पीएसआय दर्जाची जवळपास 50% पदं जी आहेत ते रिक्त आहेत, ज्यांच्यावर सगळ्यात जास्त तपासाची जबाबदारी आहे असेही अधिकारी आहेत. कंट्रोल रूममध्ये 140 अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. मग नेमका तक्रारी तरी कशा नोंदवल्या जाणार? आणि कंट्रोल रूममध्ये साधारणतः 52% पदं जी आहेत ते रिक्त आहेत. 40% पीडित आणि प्रत्यक्षदर्शींकडून हेल्पलाईनचा वापर जो आहे तो केला जातोय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तुटवड्यामुळे संपूर्ण तपासाला विलंब होतो हे या अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. मिलिंदजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. यामध्ये आपण सगळी ही संख्या पाहिली की एपीआय आणि पीएसआय दर्जाची जवळपास 50% पदं ही रिक्त आहेत, ज्यांच्यावर तपासाची पूर्ण जबाबदारी आहे असेही अधिकारी आहेत. पोलीस दल जर सक्षम नसेल तर या गुन्ह्यांचा तपास तरी कसा लागणार? का याकडे लक्ष दिलं जात नाही? आपल्याकडे काही वर्ष अगोदर भरती बंद केली गेली कारण काही स्कॅम झालेले होते, पण त्यानंतर गेल्या 7-8 वर्षामध्ये जो गॅप क्रिएट झालेला आहे तो गॅप फिल करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या गेल्या 2-3 रिपोर्ट्समध्ये आर पाटलांना म्हणा किंवा आपले पोलीस कमिशनर्स आहे, डीजीपी ऑफिस आहे, यांना सगळ्यांना पत्र केलेले आहेत, रिपोर्ट पाठवलेले आहे की तो गॅप तुम्ही भरण्यासाठी काय प्रोग्राम करतात, तुमचे इनिशिएटिव्ह काय, प्लॅन्स काय आहेत. पण अजून आम्हाला तसं फारसं समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि तोच प्रॉब्लेम आहे की आपला जर गॅप झालेला आहे काही कारणासाठी तर तुम्ही तो गॅप भरून काढण्यासाठी ऍटलीस्ट एक प्रॉपर एक प्लॅन केला पाहिजे आणि एक टाइमली पिरियडमध्ये भरला पाहिजे. जर तो भरला नाही गेला तर हा इन्व्हेस्टिगेशन जे आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नसल्याने नक्कीच अजून इम्पॅक्ट होणार इन्व्हेस्टिगेशनवर आणि तो इन्व्हेस्टिगेशन लांबली जाणार आहेत. कोर्टात केस द्यायला वेळ लागणार, कोर्टात केस आल्यावर कोर्ट ती स्ट्रॉंगली मानली नाही गेली तर ती केस हरणार आहे आणि कन्व्हिक्टेड माणूस जो आहे अक्यूज आहे तो नक्की बाहेर पडणार आहे आणि दॅट विल क्रिएट अ मेजर प्रॉब्लेम. नक्कीच ही अधिकाऱ्यांची जी पदं आहेत ती रिक्त आहेत आणि त्यामुळे तपासावर देखील त्याचा परिणाम होतोय. पुन्हा एकदा आपण मिलिंदजी यांच्याशी चर्चा करणार आहोत, मात्र वेळ झाली एका ब्रेकची. न्यायालयामध्ये दरवर्षी लाखो खटले चालवले जातात, मात्र त्यातले निकाली लागणारी खटल्यांची संख्या जी आहे ती फक्त हजारांच्या घरात आहे आणि त्यामुळे न्याय मिळण्यासाठी सामान्य मुंबईकराला जन्मभर वाट पाहावी लागत असल्याचं दिसून येते. एकूण जर आपण पाहिलं तर 2012 मध्ये साधारणतः 2 लाख खटले जे आहेत ते चालवण्यात आले आणि त्यातले 17,528 खटले निकाली काढण्यात आले. म्हणजे खटल्याचा निकाल लागण्याचं प्रमाण जे आहे ते 9% आणि आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण जे आहे ते 18% आहे आणि त्यामुळे गंभीर गुन्हे यामध्ये सुद्धा आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात मिलिंदजींकडे. मिलिंदजी, यामध्ये आपण पाहिलं तर निकाल लागत नाही म्हणजे पोलीस पुरावे जमा करण्यामध्ये सुद्धा अपयशी ठरतायत. निकाल नाही लागण्याचं कारण म्हणजे एक तर इन्व्हेस्टिगेशन वीक आहे, विटनेस हॉस्टाईल होतात किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर्स पण प्रॉपरली विटनेसेस ठेवू शकत नाहीत. असे वेगवेगळे कारण आहेत. डिले होतं, विटनेस यायलाच मागत नाही तिकडे. नुसतं पोलिसांवर जबाब ठेवून चालणार नाही. फक्त एक पण त्याच वेळेला पोलिसांनाही तो वेळ चार्जशीट फाईल करता येत नाही कारण ते म्हणजे शॉर्टेज आहे. दुसरं तुम्ही जे आता बोललात 18% कन्व्हिक्शन रेट आहे. सिरियस ऑफेन्समध्ये तो कन्व्हिक्शन रेट अजून कमी होतो, 60% आहे. म्हणजे फक्त 352 केसेस मागच्या वर्षी त्यात कन्व्हिक्शन मिळालेले होते. आउट ऑफ ऑलमोस्ट 13,000 केसेस जे होते ते मागच्या वर्षी त्याला कन्व्हिक्शन त्याला जजमेंट मिळालं, त्यापैकी फक्त 352 केसेसना कन्व्हिक्शन मिळाले. हे खूप स्मॉल नंबर आहे. हा कन्व्हिक्शन रेट जेव्हा वाढेल तेव्हा तर डिटरंट होईल गुन्हेगारांना आणि तेच एक मेन कारणीभूत होऊ शकतं गुन्हा थांबवण्यासाठी. नक्कीच. म्हणजे आणि खटले जे आहेत ते वर्षानुवर्ष असे प्रलंबित राहतात, चालत राहतात. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सुद्धा कुठेतरी ती भावना झाली आहे की न्याय मिळत नाही आणि त्यामुळे गुन्हेगारी जी आहे ती वाढते, गुन्हेगारांचं प्रमाण जे आहे ते या सगळ्यामध्ये वाढतंय. बरोबर. म्हणजे म्हणजे आपण बघतो की खटले भरपूर दिवस चालतात आहे. आपल्या जे पब्लिक प्रॉसिक्युटरचे इनफ नाही आहेत आणि कोर्ट्स इनफ नाहीत. गव्हर्नमेंटने जर काय करायचं असेल तर त्यांनी नक्की अजून कोर्ट्स बसवले पाहिजे, जजेसना रिक्रूट केलं पाहिजे आणि पब्लिक प्रॉसिक्युटरचा नंबर वाढवला पाहिजे, तरच हे खटले सॉल्व्ह होऊ शकतात. ऍटलिस्ट जे सिरियस क्राईम आहेत, क्लास 2 सिस्टम, तिकडे तरी फास्ट ट्रॅक कोर्ट आणले तर त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला दिसून येईल. कारण जे सिरियस क्राईम ते लवकर सॉल्व्ह झाले तर बाकीच्या खटल्यांना आपण एका टाइमली मॅनरमध्ये सॉल्व्ह करू शकतो आणि त्याने लोकांचा विश्वास नक्की वाढेल ह्या यंत्रणेमध्ये की आपण गेलो तर आपले केसेस लवकर निकाली लागू शकतात.
नक्कीच. प्रजा फाउंडेशननं प्रसिद्ध केलेला हा अहवाल केवळ मुंबईकर आणि पोलिसांच्याच नव्हे तर अगदी राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अंजन घालणारा असाच आहे. कारण मुंबईतली वाढती गुन्हेगारी संपूर्ण देशाचं लक्ष सुद्धा वेधून घेते आणि स्थानिक आमदारांना मात्र त्याचं कोणतंही सोयर सुतक नसल्याचं आतापर्यंत दिसून आलंय. मिलिंदजी, मगाशी तुम्ही म्हणालात की पोलिसांवर राजकारण्यांचा दबाव आहे आणि त्यामुळे या दबावामधून केसेस पुढे सरकत नाहीत किंवा गुन्ह्यांचा तपास लागत नाही. मात्र हा दबाव जसा कारणीभूत आहे त्याचबरोबर या राजकारण्यांची उदासीनता सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे, हे तुमच्या अहवालामधून स्पष्ट झाले नाही का? हो, जर आपण बघितलं आपल्या राजकारण्यांचा म्हणजे इथे आमदारांचा जो रोल आहे तो महत्वाचा आहे. कारण स्टेट लॉ अँड ऑर्डर हा स्टेट सब्जेक्ट आहे. आमदारांचं मेन काम असतं डेलिब्रेशन करणं, सेशनमध्ये अटेंड करणं आणि तिथे प्रश्न विचारणं, लोकांचे इश्यू सॉल्व्ह करणं. जर आपण नॉर्थ सेंट्रल मुंबई बघितला, ह्या रिजनमध्ये मॅक्झिमम क्राईम झालेल्या मागच्या वर्षी जवळ 7,500 FIR रजिस्टर झालेले. तिथले जर आमदार बघितले तर त्यांनी सगळ्यात कमी प्रश्न विचारलेले आहेत मागच्या 3 सेशन्समध्ये. आपण जर आमच्या सर्व्हेच्या याने बघितलं, जेव्हा आम्ही लोकांना विचारलं की तुम्हाला कुठे इनसेक्युअर वाटतं, तर साऊथ सेंट्रल मुंबईतले लोक बोलले की आम्हाला सगळ्यात जास्त इनसेक्युअर वाटतं. अगेन इकडचेच आमदार जे आहेत ते त्यांनी सगळ्यात कमी प्रश्न विचारले, नॉर्थ सेंट्रल मुंबई आणि साऊथ सेंट्रल मुंबई. ह्या दोन एरियातले आमदार जे आहेत, 10 आमदार जे आहेत ह्या 2 एरियातले त्यांनी सर्वात कमी प्रश्न विचारलेले. याचं सर्वप्रथम आपण नॉर्थ ईस्ट मुंबईमध्ये बघितलं जिथे खूप कमी क्राईम आहे, तर तिकडे ऍक्च्युली आमदार आपले आहेत ते खूप पार्टिसिपेट करतात. त्यांनी खूप जास्त प्रश्न, इनफॅक्ट मॅक्झिमम प्रश्न त्यांनी तिथे विचारले. इथे कोरिलेशन दिसतं की जिथे आमदार आपल्या सरकारला प्रश्न विचारतात, त्यांना जबाबदार धरतात, तिकडे क्राईमवर नियंत्रण ठेवायला पोलीस पण कुठेतरी काम अजून चालणं करते. नक्कीच. एकूणच आपण जर पाहिलं तर आपल्याकडे मात्र वाढती गुन्हेगारी जी आहे त्यावर पोलीसही गांभीर्यानं पाहत नाही, राजकारणीही गांभीर्यानं पाहत नाही, सरकारी गांभीर्यानं पाहत नाही आणि त्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मिलिंदजी, धन्यवाद, तुम्ही इथे येऊन आपल्या अहवालासंदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली त्याबद्दल. प्रजा फाउंडेशननं हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. खरं तर राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा असा हा अहवाल आहे. पोलीस दल आणि सरकार या अहवालाकडे कसं पाहते आणि पुढचं पाऊल काय उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये इथे थांबूयात. नमस्कार.